हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आज आपण 17वा भाग पाहणार आहोत. या भागामध्ये पाहूयात की जसं की मोहम्मद पैगंबर असतील, येशू ख्रिस्त असतील किंवा श्रीकृष्ण असतील, यांनी जसं आपल्या धर्मामध्ये एक स्वतःसाठी वेगळं स्थान निर्माण केलं, तसंच भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये असं स्थान निर्माण केलेलं आहे का? बुद्ध हे मोक्षदाता आहेत का मार्गदाता आहेत? यासारख्या बऱ्याच गोष्टींची प्रश्नाची उकल आज या भागात होणार आहे. सोबतच इतर लोकांचं बुद्धाच्या धम्माविषयी काय मत आहे आणि बुद्धांनी धम्माचं वर्गीकरण कशा प्रकारे केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण या भागात पाहूयात. मला आशा आहे हा भाग तुम्हाला नक्की आवडेल आणि हा तुम्ही पूर्ण पाहाल. धन्यवाद. तृतीय खंड. भगवान बुद्धांनी काय शिकविले. भाग पहिला. धम्मामध्ये भगवान बुद्धाचे स्थान. भाग दुसरा. भगवान बुद्धाच्या धम्माविषयी विविध मते. भाग तिसरा. धम्म म्हणजे काय. भाग चौथा. अधम्म म्हणजे काय. आणि भाग पाचवा. सद्धम्म म्हणजे काय. भाग पहिला. धम्मामध्ये भगवान बुद्धाचे स्वतःचे स्थान. 1. भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही. येशू ख्रिस्त हे स्वतःला ख्रिश्चन धर्माचे प्रणेता मानित असत. यापुढे जाऊन ते आपणाला देवपुत्र मानित असत. माणसाने येशू ख्रिस्त हे देवपुत्र आहेत असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही, अशी येशू ख्रिस्ताची अट होती. अशा रीतीने येशू ख्रिस्तांनी ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती येशू ख्रिस्तांना प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले. इस्लाम धर्माचे प्रणेता मोहम्मद हे स्वतःला परमेश्वराचा पैगंबर मानित असत, म्हणजे प्रेषित. याशिवाय ते असेही मानित असत की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात म्हणजे मुक्ती नाही. इस्लाम धर्मास मानणाऱ्याने प्रथम मोहम्मदास देवाचा प्रेषित मानलेच पाहिजे. इस्लाम धर्मास मानणाऱ्याने नंतर मोहम्मद पैगंबर हे परमेश्वराचे शेवटचे पैगंबर आहेत असे मानलेच पाहिजे. इस्लाम धर्मात वरील 2 अटी मानणाऱ्यांना मोक्षाचा मार्ग खुला आहे. मुसलमानाचा मोक्ष हा मोहम्मदांना देव प्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे मोहम्मदांनी आपणा स्वतःकरिता इस्लाम धर्मात कायमचे स्थान निर्माण केले आहे. भगवान बुद्धांनी अशी अट कधीही घातली नाही. शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत या पलीकडे स्वतः संबंधी ते अधिक काही म्हणत नसत. येशू ख्रिस्त आणि मोहम्मद यांनी आपापल्या धर्मशास्त्रात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले, तसे भगवान बुद्धांनी केलेले नाही. यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती त्यावेळी उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही. पहिली संगीती ही भगवान बुद्धाच्या निर्वाणानंतर लगेचच भरविली गेली हे सर्वश्रुत आहे. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी महास्तवीर काश्यप होते आणि त्यावेळी बुद्धांच्या कपिलवस्तूचे रहिवासी आणि ज्यांची त्याच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते महास्तवीर आनंद आणि महास्तवीर उपाली त्या संगतीला उपस्थित होते. परंतु अध्यक्ष कपिल काश्यपांनी काय केले. त्यांनी स्थवीर आनंदांना धम्माचे पठण करायला म्हणजे सुत्त म्हणायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय. ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देईल त्यावेळी महास्तवीर काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवित असत. यानंतर त्यांनी महास्तवीर उपाली यांना विनयाचे पठण करावयास सांगितले आणि संगीतीला विचारले, हे बरोबर आहे काय. संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष कश्यप तो प्रश्न तेथेच संपवित. या पठणानंतर वस्तुतः कश्यपांनी संगतीत उपस्थित असलेल्या कोणाला
तरी भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती. परंतु कश्यपाने तसे काहीच केले नाही. त्यांनी असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2च विषयाशीच कर्तव्य आहे. काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे महास्थवीर कश्यपांना का सुचले नसावे? केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. त्याचे योग्य उत्तर म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या धम्मशासनात आपणाला स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिले नव्हते, हेच होय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या 2 अलग गोष्टी होत. भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असत. याचे 2 उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्यांनी नकार दिला. 2-3 वेळेला त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पश्चात कोणी अधिकारी चालवायास याचा निर्देश करण्याची भगवंतांना विनंती केली होती आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धांनी तसे करण्याचे नाकारले. हाच धम्म आपला उत्तराधिकारी, हाच धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी, असे त्यांचे प्रत्येक वेळी उत्तर असे. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसाच्या सत्तेमुळे नव्हे, असे त्यांचे स्पष्ट म्हणणे होते. ज्या धम्माला जगावयास माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्म नव्हे, असे त्यांनी म्हटले. धम्माची सत्ता चालवायास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे. धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता. 2. भगवान बुद्धांनी मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. ते म्हणत, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे तो देवाचा संदेश असतो, जेणेकरून देवाला निर्माता समजून त्याची पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून घेणे. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या म्हणजेच प्रेषिताच्या मार्फत पाठविलेला असतो व त्या प्रेषिताला पैगंबर म्हणतात आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो, मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान म्हणजे विश्वास राखणाऱ्यांचा मोक्ष लाभ निश्चित करणे हे असते. धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे त्यांच्या आत्म्याची सुटका, मुक्ती करणे, जेणेकरून तो नरकात जाणार नाही. आणि त्याच्यासाठी अशी अट असते की ते प्रेषिताला देवदूत मानतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळतील. भगवान बुद्धांनी आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असे कधीच सांगितले नाही आणि तसे कोणी मानल्यास ते त्याचे खंडन करीत असत. याहून अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कार म्हणून समजले जातात त्यांच्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण हे आहे की पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवला आहे आणि ज्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया प्रक्रिया यांना पूर्णतः समजून त्याच्यावर विचार केल्याचा तो परिणाम आहे. त्याचप्रमाणे माणसाचा इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्ट किंवा अनिष्ट वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म होय. सर्वच प्रेषितांनी मोक्षाचे आश्वासन दिले आहे, मुक्तिदाता असल्याचे सांगितले आहे. मोक्षाचे आश्वासन न देणारा धर्मसंस्थापक केवळ भगवान बुद्ध हेच एकमेव होऊन गेलेले आहेत. त्यांनी मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्षाचे आश्वासन देणार आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे. भगवान बुद्ध हे केवळ मार्गदाता आहेत. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा असतो असे त्यांचे सांगणे होते. आपले हे मत मोगलान या ब्राह्मणाला खालील सूत्रात भगवान बुद्धांनी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा भगवान
श्रावस्तीमध्ये मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात उतरले होते. त्यावेळी ब्राह्मण मोगलान हा गणक म्हणजे हिशोब ठेवणारा तथागतांजवळ आला आणि अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते, एका क्रमानुसार पाऊल पुढे पडते, मग क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते, म्हणजेच आमचे वेदाध्ययन क्रमशः पायरीने होते. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंकगणितेत आणि धनुर्विद्येत पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणाची आपल्या शिक्षण क्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला 1 एकी 1, 2 दुनी 4, 3 त्रिक 9, 4 चौके 16 असे 100पर्यंत पाढे शिकवितो. गौतमा, आता तुम्ही सांगा, तुमच्या धर्मामध्ये सुद्धा अशाच तऱ्हेचे क्रमिक प्रगतिशील शिक्षण तुमच्या शिष्यांना मिळते काय? होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊया. तो प्रथम एक जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो, नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो. ब्राह्मणा, अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला म्हणजे श्रमणाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात, बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. सदाचार संपन्न हो, शूद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन संयमित ठेव, विनयाचे परिपालन कर. हे सर्व तो शिकल्यावर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात, ये श्रमणा ये. डोळ्याने वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. संयमरहित चक्षु इंद्रियाने रूप ग्रहण करताना ज्या सप्त तृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात, त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चक्षु इंद्रियांविषयी सावध राहा. चक्षु इंद्रिय संयमित ठेव. काम, क्रोध, लोभ, मोह, मद किंवा मत्सर इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते, त्यावेळी त्या वस्तूंचा सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की नंतर तथागत त्यांना पुढील पाठ देतात. श्रमणा ये, हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ म्हणून किंवा शरीराचे चोचले म्हणून अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस. तर ही शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे. भोजन समयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवन यात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मणा, तो श्रमण अन्न भक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात, श्रमणा ये, जागरूकतेचा अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्त शुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा येरझारा करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धिपुरस्पर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि येरझारा करीत किंवा बसून आपले चित्तबळापासून परिशुद्ध कर. आणि हे ब्राह्मणा, तो श्रमण जागरूकतेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला पुढील पाठ देतात, तू असा, श्रमणा ये, जागरूकता आणि स्मृती साम्यक जाणीव यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा.
पुढे किंवा मागे भिक्षापत्र नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीराचे कोणतेही काम करताना, चालताना, उभे असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा. नंतर हे ब्राह्मणा, त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात. श्रमणा ये, एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ती अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वत गुहा असो, स्मशान स्थान असो, वनगुल्म असो, आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेंड्याच्या राशी जवळची जागा असो, तसेच एखादे स्थान तू शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी घालून शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. आणि हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहेत, ज्यांनी मनोनिग्रह अद्याप साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे क्रमाक्रमाने शिक्षण देतो. परंतु ज्यांनी अरहंत पद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधलेला आहे, जे कृतकृत्य झाले आहेत, ज्यांनी आपल्या शिरावरील तृष्णेचा भार उतरून ठेवला आहे, ज्यांनी मुक्ती मिळविली आहे, ज्यांनी भवबंधनाचा मूलोच्छेद केला आहे आणि प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो. तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक मोगलान ब्राह्मण म्हणाला. तथागतांचे हे भाषण ऐकून तो गणक मोगलान ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांग की तुमचे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळू शकतात काय, किंवा काहींना ते मिळविता यश अपयश येत नाही काय? हे ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. परंतु गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे आणि ज्यांना तुम्ही असा उपदेश केला आहे, शिक्षण दिले आहे, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये, हे कसे? हे ब्राह्मणा, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो, परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजघराचा रस्ता पूर्णपणे माहीत आहे काय? होय, मला तो पूर्णपणे माहीत आहे. बरे, मग या रस्त्या संबंधी पूर्ण माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि भलतीकडे चालू लागतो. पूर्वेकडे जाण्याऐवजी पश्चिमेकडे जातो. नंतर दुसरा मनुष्य येतो. तो मार्गनिर्देशासंबंधी तुला विनंती करतो. तू त्याला त्याच सूचना करतोस. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजघराला जाऊन पोहोचतो. ब्राह्मण बोलू लागला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे. हे ब्राह्मणा, मग मी तरी काय करतो? हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्ग दाखवितात. या सूत्रावरून हे स्पष्ट होते की भगवान बुद्ध हे मोक्षांची आश्वासने देत नाहीत, ते फक्त मार्ग दाखवितात. आणि मोक्ष म्हणजे काय? हजरत मोहम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीनुसार मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह, राग द्वेषाच्या आगेला विझविणे. अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार बरे? 3. भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषतेचा दावा मांडला नाही. त्यांचा धम्म एका माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवण दैवी असल्याचा दावा मांडलेला आहे. मोजेस यांनी आपली स्वतःची उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु त्यांची शिकवणूक मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी त्यांची ती शिकवण मान्य केलीच पाहिजे, कारण ती जिहोवाची म्हणजे ईश्वराची शिकवणूक होय. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगून देवीपणावर स्वतःचा हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्यांची शिकवणूकही दैवी आहे. कृष्ण तर म्हणत असत, मी स्वतःच ईश्वर आहे आणि गीता हा माझा शब्द म्हणजे ईश्वराचे वचन आहे. भगवान बुद्धांनी आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतःसंबंधी कधीही असा दावा मांडला नाही. ते तर असे म्हणत की ते स्वतः इतर माणसासारखे असून त्यांचा संदेश म्हणजे एका माणसाने माणसाला दिलेला संदेश आहे. आपला संदेश प्रमादरहित आहे असे त्यांनी कधीच म्हटले नाही. ते म्हणतात, माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मुक्तीकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्याचा आधार म्हणजे जगातील सर्व माणसाचा जगासंबंधीचा सारखाच अनुभव होय. ते म्हणत असत की त्यात कितपत सत्य आहे ते पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. इतर कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. भाग दुसरा, भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी विविध मते. 1. इतर लोक त्यांच्या धम्मास कशा प्रकारे समजले. भगवान बुद्धाची खरी शिकवण कोणती? त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही 2 अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एक मत नाही. काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा होय. काहींच्या मते विपश्यना हीच महत्त्वाची आहे. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ काही दीक्षित लोकांचा म्हणजे भिक्षुकांचाच धम्म होय. इतरांच्या मते तो सर्वांच्याकरिता सांगितलेला धम्म आहे. काहींच्या मते तो एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व लहान मोठ्या भावनांचा विरोध करून त्यांना पुरण्याचे शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधीच्या भिन्न मतांचा आणखी पुष्कळच संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी काही मते एकाकी विचारांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी, विपश्यना किंवा तो काही दीक्षित लोकांसाठी असल्याचा वाटतो ते लोक होत. दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासकांच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नव्हता. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि निमित्त स्वरूपाचा होता. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नव्हते. धम्माचा उद्गम आणि विकास याचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्यांचेही ते अभ्यासक नव्हते. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धांनी काही सामाजिक संदेश सांगवायचा नव्हता काय? भगवान बुद्धांना काही सामाजिक संदेश सांगवायचा नव्हता काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला तर बौद्ध धम्माचे विद्यार्थी 2 मुद्द्याचा हवाला देतात. ते म्हणतात, भगवान बुद्धांनी अहिंसेची शिकवण दिली. बुद्धांनी शांतीची शिकवण दिली. त्यांना जर आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धांनी त्याविषयी इतर काही सामाजिक संदेश दिला काय? भगवान बुद्धांनी न्यायाची शिकवण दिली काय? भगवान बुद्धांनी मैत्रीची शिकवण दिली काय? भगवान बुद्धांनी स्वातंत्र्याची शिकवण दिली काय? भगवान बुद्धांनी समतेची शिकवण दिली काय? भगवान बुद्धांनी बंधुतेची शिकवण दिली काय? भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतात काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय विचारले जात नाहीत. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धांना एक सामाजिक संदेश द्यावायचा होता. ते वरील सर्व प्रश्नाची उत्तरे देतात, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकलेली आहेत. 2. भगवान बुद्धांनी स्वतः केलेले वर्गीकरण. भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळे वर्गीकरण केले आहे. पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली. त्यांनी एका नव्या वर्गाची निर्मिती केली ज्याला धर्म या शब्दामध्येच अंतर्भूत केले जाते.
परंतु जो वास्तवाचा अधर्म आहे त्याने तिसऱ्या एका वर्गाची निर्मिती केली आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या तीनही वर्गांची ओळख करून घेतली पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणूनही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.